गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बघा, आज आपल्याला अक्षरांचे आवाज आणि त्या आवाजानुसार त्या शब्दांचं वाचन आपल्याला शिकायचं आहे. आपण मागच्या पाठामध्ये ए चा आवाज बघितला होता. कशाचा? ए चा. ए चा आवाज काय होतो रे? ऍ होतो. आणि ह्या ऍ चे शब्द आपण बघितलेले होते. आता आपण ई चा आवाज ई चा आवाज ए बघणार आहोत. त्यानंतर आय चा आवाज ई बघणार आहोत. ए ई आय आणि हे ओ आणि यू हे काय आहेत रे? हा, इंग्लिश मधले काय आहे? स्वर आहे. आणि बाकीचे बी सी डी हे काय सगळे काय? व्यंजन. काय? व्यंजन. तर हे 5 स्वर लक्षात ठेवा. इंग्लिश मध्ये 5 स्वर आहेत, मराठी मध्ये 14 स्वर आहेत. लक्षात आलं? अ आ इ उ हे ना हे. आणि इंग्लिश मध्ये 5 स्वर. सांगा कोणकोणते आहेत? ए ई आय ओ यू हे 5 स्वर आहेत. आणि हे स्वर जिथं जिथं पहिल्यांदा लागतात, ज्या शब्दाच्या सुरुवातीला नाही की ज्या शब्दाच्या सुरुवातीला ए लागते किंवा ई लागते किंवा आय लागते किंवा ओ लागते किंवा यू लागते, अशा शब्दाला काय लावत असतात? अँड हे उपपद लावत असतात. काय लावत असतात? बस खाली. काय लावत असतात? अँड. बघा, ऍपल. आपल्याला जर वाक्य वाचत असताना जर ऍपल आलं तर आपण ऍपल म्हणू शकतो का? काय म्हणायचं मग? एन ऍपल. काय म्हणायचं? एन ऍपल. एन एग. बघा, एन एलिफंट. एलिफंटचं पहिलं अक्षर काय? ई. म्हणून तिथं काय आलं? एन हे उपपद आलं. काय आलं? एन हे उपपद. लक्षात घ्या. कार्तिक लक्ष दे. आईस्क्रीम. आयचा शब्द आहे आईस्क्रीम. आता आईस्क्रीम म्हणत असताना सुद्धा एन आईस्क्रीम. काय म्हणायचं? एन आईस्क्रीम. आता ओ ऑरेंज. एन ऑरेंज. लक्षात आलं? एन अम्ब्रेला. यू पासूनचा अम्ब्रेला. ओ चा आवाज होतो